गुड इव्हनिंग. नमस्कार सगळ्यांना. स्वयंसिद्धी कॉलेज आणि स्कूलच्या या वार्षिक स्नेहसंमेलन, ज्याचं नाव रूपांतरण अगदी कल्पक नाव आहे, अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील विश्वस्त श्री जैन, रजिस्ट्रार माझे मित्र सोनी सर, प्रिन्सिपल मॅडम, सर्व त्यांचे सहकारी, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि इथे जमलेले तमाम सर्व विद्यार्थी, पालक, बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी या आयोजक आणि इथल्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना आणि शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी. आणि मॅनेजमेंटचं तसंच सोनी सरांचं मी धन्यवाद मानतो की या परिसरामध्ये या कॉलेजला येण्याची माझी दुसरी वेळ आहे आणि ती संधी उपलब्ध करून दिली. मागच्या वर्षी अशाच एका कार्यक्रमासाठी येण्याचा योग आला. त्यावेळेस काही विद्यार्थ्यांच्या समोर बोलण्याचा योग आला आणि त्यानिमित्तानं इथल्या सगळ्या परिसराची ओळख झाली. तरी पण त्यांनी दुसऱ्या वेळेस मला बोलावलं. आत्ताच माझा परिचय खूप मोठा करून दिला, ज्यामध्ये माझ्या सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळापासून ते नोकरीच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या विविध टप्प्यातून जो काही सगळा प्रवास होता त्या सगळ्याचं त्यांनी इथं वर्णन केलं. खरं तर आज हा सगळा उत्साह पाहिल्याच्या नंतर ही वेळ इथं भाषणाची किंवा तुमच्यामध्ये जी काही कलागुण आहेत मुलांचे बघण्यासाठी किंवा त्यांचा जो काही आनंद इथं ओसंडून वाहत आहे तो इथे दाखवण्याची जी काही संधी आहे त्याच्यामध्ये हा भाषणाचा वेळ नाही आहे. मुळातच कार्यक्रम 5 वाजता होता, मला वाटलं होतं 6 पर्यंत संपेल, पण उशीर झाला. सर, मलाही थोडंसं पुढचे 2 कार्यक्रम आहेत, मला खारघर आणि नेरूळला जायचं आहे, त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही. परंतु एक छोटंसं आता आल्यापासून जे काही दृश्य स्वरूपामध्ये ते दिसलं किंवा जे काही मार्गदर्शन करायचं होतं खरं तर ते विद्यार्थ्यांनीच केलेलं दिसतंय. ज्या सुरुवातीला स्वागत गीत, त्यानंतर गणेश वंदना आणि ज्या विद्यार्थ्यांनी इथं संचलन म्हणून संचलन केलं, त्यांच्या सगळ्यांच्या एक जी काही बांधणी होती, जी कल्पकता होती, खरोखरच ज्या याच्या पाठीमागचे जे मूळ किंवा जे काही टीम आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन. कारण त्यांनी ज्या कल्पकतेतून हे सगळे प्रोग्राम इथे रचलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ज्याच्यामधून आपल्या सगळ्यांना शिकायला मिळेल, जी काही संदेश द्यायचा आहे तो संदेश मिळेल, अशा पद्धतीचे सगळ्या इथे गोष्टी त्यांनी सादर केलेल्या आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांनी जे आपल्या आजच्या व्यवहार आणि जगण्या खाण्यापिण्याच्या विषयी जे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, खरं तर जंक फूड असेल, पिझ्झा किंवा बर्गर ह्या बाबतीतला, त्याच्या व्यतिरिक्त जे सांगायचं होतं ते सगळे विद्यार्थ्यांनीच तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. पण त्या विद्यार्थ्याची जी काही प्रकृती होती किंवा जी सडपातळ होता त्याच्यावरून असं वाटत नाही की तो काही जंक फूड खात असेल. तो अगदी फिट अँड फाईन होता. या ठिकाणी ज्युनियर KG पासून अगदी कॉलेज लेवलपर्यंतचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या सगळ्या जीवनातल्या ज्या टप्प्यातून त्यांना पुढे जायचं आहे आणि इथून पुढे आपल्या ज्या गोष्टीमध्ये त्यांचं पुढे करिअर करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या कॉलेजमार्फत तुम्हाला इथल्या सगळ्या प्राध्यापकामार्फत, इथल्या सगळ्या सिनियर मंडळीमार्फत मिळणार आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं नावच रूपांतरण आहे, अगदी कल्पक नाव आहे. आपण इथे आलात विद्यार्थी घडवणे आणि त्याच्यातून त्याचं वेगळ्या पद्धतीने रूपांतर होणे. रूपांतरणाचा अर्थच असे की एका मटेरियलपासून एक वेगळं काहीतरी घडवणे. जी काही विद्यार्थी आहे, जो काही या ठिकाणी आणून या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ज्याचं इथं ॲडमिशन केलेलं आहे त्याच्यातून त्याचं वेगळं स्वरूप पुढं एक निखरलं पाहिजे, तयार झालं पाहिजे आणि त्या समाजामध्ये ते जाऊन त्या व्यक्तीने, त्या विद्यार्थ्याने आपलं स्वतंत्र आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. अशा पद्धतीचं त्याचं रूपांतरण झालं पाहिजे. आजीटी ज्या पद्धतीचं त्यांचं सादरीकरण होत आहे त्यावरून त्यांच्या कलागुणांना आपण सगळेजणांना, तुमच्या विद्यार्थी मुलं, त्यांचे जे काही अंगातले गुण आहेत, त्यांचे जे काही डेअरिंग आहे, त्यांचे जे काही सादरीकरण आहे ते पाहण्यासाठी उत्सुक आहात. आणि हेच काही त्या विद्यार्थ्यांचे काही जडणघडण आहे इथून पुढे चालून ते समाजामध्ये त्यांना पायावर उभं करण्यासाठी सुद्धा एक त्यांचं साधन आणि त्यांच्यात त्याचा उपयोग होणार आहे. ह्याच पद्धतीचं त्यांचं रूपांतरण असणार आहे, खऱ्या पद्धतीचं रूपांतर आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये जितका कॉलेजचा, त्याच्या परिवाराचा जसा त्यांचा सगळा सहभाग असतो त्याच्याचबरोबर त्याच्या संगत कोण आहे त्याचाही
त्याचा मोठा सहभाग असतो. आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आजकालच्या या वातावरणामध्ये ग्लोबलायझेशनमध्ये नेटवर्किंग, मोबाईल आणि ज्या काही पद्धतीची जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये विद्यार्थी काय करतो मुलगा आणि त्याचं काय करिअर होणार आहे या बाबतीमध्ये सगळ्याच पालकांना, माता भगिनींना त्याची चिंता आहे. आपण सर्रास बघतो आजकाल विद्यार्थ्यांच्या संगतीमुळे किंवा त्यांची काही सोबत आहे याच्यामुळे त्यांच्या भविष्यातील वाटचालीमध्ये कुठलं तरी वेगळ्या पद्धतीचं पाऊल पडू शकतं. यासाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी जी आहे ती पार पाडली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की दररोज आपण आपल्या घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांना सतत टोकत राहणे, त्यांना सतत काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देणे, असं न करता ऑब्झर्व करून त्याला साध्या आणि सरळ एकदम मैत्रीच्या स्वभावामध्ये किंवा तशा भाषेमध्ये त्याला समजावून सांगणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याकडे सतत लक्ष आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आपली असणं फार महत्त्वाचं आहे. आपण स्वतः बघतो, मी स्वतः जरी असेल किंवा आपण तुम्ही अनुभवलेलं असेल की आपण घरी गेल्याच्यानंतर आपण स्वतःच्या कामामध्ये, मोबाईलमध्ये किंवा दिवसभराच्या कामाच्या नंतर थोडासा आपला विरंगुळा किंवा सीन घालवण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये रील्स बघणे, कुठल्या तरी फेसबुकवर किंवा मित्रांशी गप्पा मारणे असं चालू असतं. आणि आपल्याला ही अपेक्षा असते आपल्या का मुलगा जो आहे किंवा आपला जो काही पालक विद्यार्थी आहे त्याने आपल्या अभ्यासामध्ये असावं, त्याने त्याच्या करिअरचं लक्ष द्यावं. जर वातावरण तसं दिसत असेल, त्याला जर आजूबाजूला आपल्या आईवडिलांचा, भाऊ बहिणीचा जर प्रकार मोबाईलमध्ये गुंतलेला असेल तर तो सुद्धा साहजिकच त्याकडे वळला जाईल. हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण आपल्याला कुठंतरी ते डोळसपणानं किंवा आपल्या ते बघण्याची आपल्याकडे ती इच्छा नसते. आपल्याला ते दररोजच्या रुटीनमध्ये आपण ते विसरतो आणि मग पुढं चालून मग विद्यार्थी मुलांच्या सोबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादावादी, त्यांना इन्स्ट्रक्शन्स देणे, त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा व्यक्त करणे, अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात. आणि त्यानंतर त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये राहत नाही, धड आपल्यासोबतही त्यांची संवाद राहत नाही. आणि मग त्यांच्या आजूबाजूच्या त्यांचा जो काही परिसर, मित्रपरिवार आहे किंवा त्यांची जी काही संगत आहे, त्यांच्या सगळ्या कला गुण किंवा त्यांचे जे काही गुण आहेत त्याच्या पद्धतीने त्या पद्धतीचं त्याची वाढ होते. आज इथे जास्त बोलण्यासाठी खरं तर वेळ नाही. मागे कॉलेजमध्ये आल्यास त्यावेळेसही आपण व्यक्त केलं होतं की आपण विद्यार्थ्यांसाठी खास वेगळं सेशन किंवा त्यांना इन्स्पायरेशन मिळण्यासाठी करू. आज अगदी ज्युनियरपासून सिनियरपर्यंतचे विद्यार्थी आहेत, सिनियर कॉलेजचे. त्यामध्ये पालक आणि त्यांचे खूप ते आईवडील सुद्धा जमा झालेले आहेत. त्यांचा खरा मूळ हा आजचा कार्यक्रम बघणे आणि त्यांचे कलागुण बघणे याच्यामध्ये आहे, त्यांचं कौतुक करणे आहे. इथे काही जास्त मी काही बोलणार नाही, बोलण्यासाठी खूप काही आहे. आपल्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांना मार्गदर्शन किंवा एक पुढील वाटचालीसाठी काय पद्धतीनं आपलं जाता येईल आणि आपलं करिअर कसं करता येईल ह्याच्यासाठी पण खूप बोलता येईल. परंतु आज त्या विषयावर न बोलता आपल्या सगळ्यांना या निमित्ताने इथे जमलात. खूप छान पद्धतीनं आपण हे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत. आता जवळपास 500-550 विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स होणार आहे आणि त्यांचे जे परफॉर्मन्स आहे ते अगदी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडणारे किंवा त्यांच्या एक वेगळ्या पद्धतीनं एक समाजामध्ये त्यांचं की आपले जबाबदार नागरिक अशा पद्धतीचं त्यांचं जडणघडण होईल अशा पद्धतीचे हे कार्यक्रम तुम्ही रचलेले असे दिसते सुरुवातीपासूनच. त्याच्यामुळं वेगळं मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण त्या सगळ्या कार्यक्रमामधून आपण ते ज्ञात करावं किंवा ते आपण घ्यावं असं इथं अपेक्षा व्यक्त करतो. मी मॅनेजमेंट कॉलेज यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की ते मला त्यांनी उद्घाटनासाठी बोलवलं, माझा इथं सत्कार केला आणि बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे इथे क्षमा मागून आपण सगळ्यांनी माझा जे काही 2 शब्द होते ते ऐकले त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि कार्यक्रमाला खरोखरच उशीर झालेला आहे, मलाही सुद्धा कार्यक्रमाला जायचं असले त्याच्यामुळे मी माझे शब्द इथेच संपवतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. Thank you, sir, for your insightful words and for motivating us all. Now, I request our Management Trustee, Mr. C.A. Suresh Jain, sir, to come and please share few words with us.